चला तर मंडळी, असा पांढरा शुभ्र जाळीदार कुरकुरीत उपवासाचा पदार्थ करण्यासाठी 1.5 वाटी भगर म्हणजेच वरई घ्यायची। त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालायचा, 2-3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवायचं, भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास भिजवून घ्यायचं। छान भिजल्यानंतर चाळणीवर काढायचं। त्यानंतर पाणी जरा गळलं की मिक्सर जारमध्ये काढायचं। त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आणि छान बारीक असं हे वाटून घ्यायचं। ही कन्सिस्टन्सी असावी। 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। झाकून रात्रभर हे बॅटर फर्मेंट करायचं। दुसऱ्या दिवशी जाळीदार हलकं फुलकं उपवासाच्या डोस्याचं बॅटर तयार। मीठ घालून मिक्स करायचं। उपवासाची भाजी करण्यासाठी तेल किंवा तूप घाला, त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेलं मिरची, आलं परतून घ्या। उकडून साल काढून फोडी केलेला बटाटा घालायचा, चवीनुसार मीठ, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून 3-4 मिनिटं भाजी परतायची। उपवासाची भाजी तयार। डोसा करण्यासाठी नॉनस्टिक तवा गरम केला, तेल लावलं, पाणी शिंपडून पुसून घेतला। तवा चांगला गरम असावा, गॅस मध्यम ठेवायचा, डोसा पसरवायचा, गॅस मोठा करायचा। मोठ्या आचेवर जाळीदार डोसा मस्त भाजून घ्यायचा। आवडीनुसार तेल तूप लावायचं। अतिशय कुरकुरीत 2 बोटांनी तुटेल असा मऊ लुसलुशीत अजिबात चिवट न होणारा उपवासाचा डोसा आणि चटपटीत बटाट्याची भाजी तयार। ही रेसिपी तुम्हाला जे करून खाऊ घालणार आहे त्यांना शेअर करा।